नाटक हे माझ्या मते एक तो वटवृक्ष आहे. त्याच्या पारंब्या वाढत जातात. त्याची मुळं खूप खोल गेलेली आहेत आणि मराठी मातीत, मराठी माणसाच्या रक्तात, पेशींमध्ये नाटक आहे. वा. एकच गोष्ट अशी आहे, की साहित्य आणि नाटक ही मुलांवर संस्कार करू शकते. त्यांची कल्पनाशक्ती, त्यांची बौद्धिक क्षमता, संयम वाढवणं. कारण 2 तास सलग बघणं, पडदा पडला की पडदा परत उघडायचो. लाईटमध्ये पूर्ण प्रेक्षकांसमोर सेट बदलला जायचा आणि तो सेट बदलायला लोक बसून राहायची बघायला आणि तो सेट बदलला जायचा तर टाळ्या वाजवायची लोक, की त्यांनाही ते कळायचं ना की काय मेहनत असते. ही जादू नाहीये आणि फावल्या वेळात करणारी गोष्ट नाहीये नाटक. नाटक ही साधना आहे. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या कार्यक्रमाचं हे पर्व दुसरं, अर्थात ज्योतीने तेजाची आरती. मंडळी, आपल्या मराठी रंगभूमीला खूप जाज्वल्य इतिहास आहे. आपल्या मराठी रंगभूमीवरती विविध प्रकारचे प्रयोग होत असतात. आपल्या सगळ्यांचं निखळ मनोरंजन रंगभूमी करत असते आणि आपल्या प्रेक्षकांचाही त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळत असतो. तर आपली मराठी रंगभूमी या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे, तो स्वतः एक उत्तम लेखक आहे, दिग्दर्शक आहे, माझा मित्रही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकावर नितांत प्रेम करणारा असा आमचा मित्र राजेश देशपांडे. नमस्कार. राजेश, तुझं खूप खूप मनापासून स्वागत आभाळाची माणसाच्या आमच्या या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. मी जसं म्हटलं तसं आपण रंगभूमीवर सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करत असतो, बघत असतो, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असतो. एक गंमत अशी आहे की सध्याच्या काळात आपण म्हणतो की बाकी माध्यमं बघितली तर OTT हे अत्यंत नवीन माध्यम आहे. मालिकांचं माध्यम सध्या थोडंसं स्थित्यंतरातून जातंय. चित्रपटाची सुद्धा अवस्था कधी अप कधी डाऊन अशा तो यशाचा उडताच चढता उतरता आलेख असतो. पण रंगभूमीवर मात्र कायम चांगल्या प्रकारची नाटकं येत असतात. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो आणि एकीकडे आपण म्हणतो की नाटकाचा प्रेक्षक हा 30-35च्या पलीकडचाच असतो. पण त्याची दुसरी बाजू सुद्धा ही आहे की एखादी पिढी 30-35ला आली की ती आपोआप नाटकाकडे वळते आणि त्यांची ती अभिरुची कायम टिकून राहते. तर मराठी रंगभूमी इतकी यशस्वी होण्यामागे किंवा प्रेक्षकांच्या प्रतिसादातलं जे सातत्य आहे, त्याच्या मागचं एखादं कारण काय असावं? मूळ कारण काय असावं असं तुला वाटतं? म्हणजे मुळातच रंगभूमी, थिएटर, रंगमंच हे जागतिक रंगमंचाबद्दल, नाटकांबद्दल हेच बोललं जातं, की थिएटर ऑलवेज सीम्स टू बी डाय बट नेव्हर डाईज. नाटक मरेल असं कायम वाटत राहतं, पण ते मरत मरत नाही. कधीच नाही. नाटक हे माझ्या मते एक तो वटवृक्ष आहे. त्याच्या पारंब्या वाढत जातात. त्याची मुळं खूप खोल गेलेली आहेत आणि मराठी मातीत, मराठी माणसाच्या रक्तात, पेशींमध्ये नाटक आहे. वाह! प्रत्येक प्रांतामध्ये, गावागावात नाटकं खेळली जातात. बाज वेगळे असतील. जसं कोकणात, सिंधुदुर्गात आपलं दशावतार आहे. इकडे नमन आहेत, खेळे आहेत, भारुड आहे. तिकडे ह्याची रंगभूमी आहे आपली झाडेपट्टीची. झाडेपट्टीची. तिथं केवढी मोठी रंगभूमी आहे, व्यावसायिक रंगभूमी आहे. कीर्तन ही जी परंपरा आहे, साधू संतांची परंपरा आहे, ही सगळी आणि साहित्य, मराठीला जे साहित्याची एवढी मोठी परंपरा लाभली आहे, ते सगळं आहे ना, हे सगळं संचित आहे मराठी महाराष्ट्राचं. हेही लोकांना नाटकाकडे घेऊन येतं असं मला वाटतं स्वतःला. आणि पुन्हा जिवंत कला लोकांना बघायला आवडते. तुम्ही कितीही म्हटलं, टेलिव्हिजन येऊ, OTT येऊ, सिनेमाचा पडदा येऊ आणि अजून काही. जसं कोरोनाच्या काळात असं वाटलं होतं की आता मराठी नाटक संपणार. सगळ्यांना वाटलं होतं मराठी नाटक आता पुन्हा उभं राहणार नाही, पण झालं उलटं. कोरोनाच्या 2 वर्षानंतर जेव्हा लॉकडाऊन उघडला तेव्हा नाटकांना अजून गर्दी व्हायला लागली. कारण लोक कंटाळली होती घरात बसून ते बघून. त्याच्यामुळे ऊर्जितावस्था आली मराठी नाटकांना. पुन्हा प्रयोग तर तुम्ही आता वर्तमानपत्रात 3-3 पानांच्या जाहिराती असतात. कुठल्याच मला वाटत नाही जगात एवढ्या नाटकांच्या कुठल्या जाहिरातींनी भरलेले पेपर, वर्तमानपत्र दिसणार नाहीत. हे फक्त मराठीत दिसतं. म्हणजे मराठी रंगभूमीबद्दल मोठमोठी लोक, परभाषिक लोक सुद्धा, म्हणजे जसे परेशजी बोलले किंवा सगळ्यांनाच एक मान आहे. मराठी थिएटरचा माणूस म्हणून मानच आहे. म्हणजे मराठी थिएटरचा माणूस जेव्हा हिंदी सिनेमात शूटिंग करायला जातो तेव्हा त्याच्याकडे एक आदराने बघितलं जातं. दुसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे, एकांकिका स्पर्धांची चळवळ, राज्यनाट्य स्पर्धेची चळवळ. ही एकांकिका स्पर्धांची चळवळ ही मला नाही वाटत दुसरीकडे कुठे होत असेल जी महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे
वर्षाकाठी किमान 500 स्पर्धा होतात. किमान गावखेड्यात होतात, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा हो. होतात, बँकेच्या होतात, कामगार कल्याणाच्या स्पर्धा होतात आणि ह्याच्यामध्ये हजारो नवोदित कलाकार काम करत असतात, स्वतःला घडवत असतात. आणि ते सगळे जर खालचा जो एक ती वीड आहे ना घट्ट, ही मराठी नाटकाला जगवते, वाढवते. असं माझा एक जो अभ्यास आहे, एक 35 वर्ष मी या नाट्यक्षेत्रात धडपडतोय. तर तो अभ्यास केल्यानंतर मला वाटतं, की हे जे सगळं आहे ना घट्ट वीण आहे, तो मुळं आत गेलेली आहेत सगळी आणि ती घराघरापर्यंत पोहोचलेत. दुसरी गोष्ट तू म्हणालास, की तिशी नंतरचा प्रेक्षक मराठीत येतो. बालनाट्य ही जी चळवळ आहे, प्रत्येकाने एक तरी बालनाट्य बघितलेलं असतं. हो. एक तरी एक किमान. तरी बघितलेलं असतं. आणि ते एकदा ते नाटक बघितलं बालनाट्य, की त्याला ते नाटकाचं व्यसन लागतं बघायचं. मधला जो संघर्षाचा काळ असतो प्रत्येकाच्या आयुष्यातला तरुण तिथपर्यंत, वयातलं. त्यांना वेळ नाही मिळत. बरं आता पूर्वीसारख्या नोकऱ्या राहिल्या नाहीयेत. 10 ते 5 हं, वेळेचं बंधन आता खूपच म्हणजे त्याला काही अर्थच नाहीये. आणि आपल्या नाटकांचे होणारे प्रयोग ह्यांच्यात ह्याचा ताळमेळ जुळत नाही. हं. इच्छा असून बघता येत नाही. मग लोकं थोडं 30शी नंतर लग्न झाल्यावर, सेटल झाल्यावर पुन्हा नाटकाकडे वळतात. पण तरुण मुलं तू जातोस, सगळ्या स्पर्धा बघतोस. हाऊसफुल असतात थिएटर. हो. तरुण मुलांचा जल्लोष, उत्साह आपण बघतो. ती व्यावसायिक नाटकाला काय येऊ शकत नाहीत. ती जी मुलं आहेत, काही नाटकांना ती आली, मध्ये ती तयार झाली. म्हणजे जसं संतोष पवार, केदार शिंदे किंवा देवेंद्र पेंबुळे एक इंटर कॉलेजची मुलं हं. नाटकाकडे आली. आता ती आता 50शीकडे आली हो. सगळी. पण ही जी मुलं जी स्पर्धांना गर्दी करतात, ती व्यावसायिक नाटकांना का येत नाहीत ह्याचा थोडा विचार केला पाहिजे. आम्ही व्यावसायिक नाटकं करणाऱ्यांनी, निर्मात्यांनी, सगळ्यांनी. एकांकिकांचा तू उल्लेख केलास. आपण सगळेच एकांकिकांमधून पुढे आलेलो आहोत. खरं तर माझी बॅच म्हणजे मी ज्यावेळेला 12-15 वर्षापूर्वी सक्रियपणे काम करायला लागलो, प्रोफेशनली काम करायला लागलो, तेव्हा साधारण प्रमाण असं असायचं, की फक्त म्हणजे मालिका, सिनेमा क्षेत्रात सुद्धा फक्त नटच नाहीत, तर इतर तांत्रिक बाबींमध्ये सुद्धा जी मंडळी हं. नवीन बॅचेस ज्या हो. व्यावसायिक क्षेत्रात येत होत्या, त्यापैकी 90% मंडळी कधी ना कधीतरी एकांकिका केलेल्या त्यांनी असायच्या आणि रंगभूमीकडूनच पुढे वेगळ्या माध्यमांकडे हं. वळलेले होते. आता सध्या ते प्रमाण थोडं कमी-कमी होताना दिसतंय. याची कारणं सुद्धा आहेत आणि ती संयुक्तिक आहेत. कारण YouTube सारखी आज वेगळी-वेगळी माध्यमं उपलब्ध आहेत. काही मुलं तिथून सुरुवात करतात आणि मग कॅमेरा टू कॅमेरा किंवा स्क्रीन टू स्क्रीन असं त्यांचं ट्रान्झिशन असतं. पण मुळात तू पहिला जो एक तरुणाईचा जल्लोष म्हणालास तो आणि त्याचबरोबर अत्यंत योग्य वयात योग्य गोष्टी शिकण्यासाठी असलेलं माध्यम हे एकांकिका. तर त्यासाठी एकांकिका स्पर्धांचं नाट्यक्षेत्रातलं महत्त्व हा एक विषय आणि दुसरा विषय, की कधी ना कधीतरी आपण बालनाट्य बघितलेलं असतं किंवा केलेलं असतं किंवा एकांकिकांमध्ये सहभाग घेतलेला असतो. त्या सहभागानंतर आपल्याला त्या नाटकाच्या प्रोसेसमधून जे मिळतं, त्याच्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण बदलते, व्यक्तिमत्व विकासामध्ये फरक पडतो. ह्या 2 गोष्टींबद्दल तू काय सांगशील? म्हणजे मी आजच वाचलं मी. माझं आता एक बालनाट्य आलंय, अंजू उडाली भूर. हो. ते नरेंद्र बल्लाळांनी लिहिलेलं 60 वर्षांपूर्वी आलं होतं. ते अशोक पावसकर आणि चित्रा पावसकर नावाचं एक जोडपं आहे, जे अनेक वर्ष बालरंगभूमीची तन्मयतेने, निस्वार्थी भावनेने सेवा करतायत. त्यांचं हे नाटक पुन्हा आणण्याचं स्वप्न होतं. ते माझ्याकडे आले आणि ते कालसुसंगत त्याच्यात काही बदल, लिखाणात बदल करून, गाणी टाकून ते पुन्हा आलं. तर त्याच्या प्रसिद्धीसाठी म्हणून शोधताना मी Google केलं. तर लहान मुलांना नाटकं दाखवल्याने काय होतं? हं. किती सकारात्मक बदल होतो त्यांच्यात. ह्याचे एक जवळपास 10-15 पॉइंट्स आहेत. एक तर संयम वाढतो, कल्पनाशक्ती वाढते. जेव्हा नाटक आपण बघतो तेव्हा सिनेमा किंवा कॅमेरा मीडियामध्ये कसं प्रत्येक गोष्ट दाखवू शकतो आपण. क्लोजअपमध्ये, शॉट्समध्ये. नाटकात कल्पना करायला लावतो आपण. जे दिसत नाही, पडद्याच्या मागे आहे. हो. ते शब्दांमध्ये येतं. म्हणजे तो चंद्र आहे, तर तो चंद्र इमॅजिन करायला लावतो. आणि त्याच्यामुळे ना आपण कल्पना करायला लागतो. आणि ती त्या वयात जर ते संस्कार झाले, आज जे रेडीमेड सगळं मिळतंय ना, हं. काही केलं की लगेच रेडीमेड मिळतं. तर मुलांची ती कल्पनाशक्ती हळूहळू मरते. एकच गोष्ट अशी आहे, एक ते साहित्य आणि नाटक ही मुलांवर संस्कार करू शकते. त्यांची कल्पनाशक्ती, त्यांची बौद्धिक क्षमता, संयम वाढवणं. कारण 2 तास सलग बघणं, मोबाईल न बघता. हं. आता आपण 10 मिनिटाच्या वर मोबाईलला हात लावला, तर मग आपण अस्वस्थ होतो. स्वस्त आपले होतो. विथड्रॉवल सिम्प्टम्स येतात. हो, हो. काहीतरी हरवलंय आयुष्यात असं वाटतं.
सो 2 तास जर तुम्ही नाटक बघत असाल, मुलांना दाखवत असाल ना, तर त्यांच्यात जी बदल होतो सकारात्मक, तो आणि मग तो तयार होतो मग. एकदा तुम्हाला सवय लागली ना, की इमॅजिनेशनची आउट ऑफ द बॉक्स, हं, की मग तो मेंदू तयार होतो. हे लक्षात आलं? आणि मग तो चालू राहतो मग. ते ते करायला लागतात. मग ते घरी येऊन त्या नाटकाची नक्कल करायला लागतात. हं, हं. कळलं? नाटकातले सीन करायला लागतात. मग त्यांना ती सवय लागते. मग तो खेळ होतो त्यांच्यासाठी आणि ही जी परंपरा आहे, मग ही पुढे जाते. मग इंटर कॉलेजिएटला करतात. हं. आणि आता तू जसं म्हणालास, की नाटकातून तयार होणारे तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक किंवा अभिनेते कमी नाही होत आहेत. आता झालंय काय, आता ना नाटकावर केवळ जगणं तेव्हाही शक्य नव्हतं. पण आता जास्त कठीण झालंय. हं. याचं कारण मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही जगण्याचा जो रेटा आहे किंवा जी किंमत मोजावी लागते जगण्यासाठी, ती केवळ नाटकावर नाही भागत नाही. भागत नाही. मग कोणातरी सिरियलमध्ये जावं लागतं, डेली सोप करावे लागतात आणि डेली सोप्सच आहेत आता, विकली सिरियल राहिली नाही. हो. मग डेली सोपमध्ये एकदा अडकला माणूस की अडकला ना. त्याला इच्छा असून नाटक नाही करता येत. मग काही लोक करतात, मग प्रायोगिक नाटकं करतात, वेळात वेळ काढून करतात करणारी, असं नाही. तर त्याच्यामुळे आणि या क्षेत्रावर पूर्वी बँका होत्या. हं, बँकांमध्ये कलाकार कोटा होता. बीएसटीमध्ये कलाकार कोटा होता. कळलं? तर त्यांना सवलत होती. आता त्याच्या नोकऱ्या राहिल्या नाहीत. हं. मग फुल टाईम जर ह्या क्षेत्रावर राहायचं, तर काही करून तुम्हाला मालिका कराव्याच लागतील. हो. कुठल्याही विभागात असो, लेखक असो, दिग्दर्शन असो, ॲक्टर असो. आणि त्या एकदा त्या त्या चक्रात अडकला मालिकेचा माणूस, की मग त्याला वेळ नाही काढता येत. तुला माहिती आहे हा अनुभव हो. काय असतो. म्हणजे त्याला काही वेळेचं बंधन नाही, काही नाही. आणि अर्थात त्याचा पैसा मिळतो, ग्लॅमर मिळतं. पण तरी कुठेतरी त्याचा आतला जो कलावंत असतो, तो सतत अस्वस्थ असतो. मला नाटक करायचं आहे. जो नाटक केलेलं आहे, हं. बरं जो नाटक न केलेला डायरेक्ट त्याला संधी मिळते ना, त्याला नाटक केलेले आजूबाजूचे कलाकार दिसतात, भेटतात. त्यांचा परफॉर्मन्स बघून त्यालाही वाटतं, "अरे यार, आपण काहीतरी मोठं मिस केलं आयुष्यात. आपण कमी पडतोय." तर त्यालाही वाटतं, आपण नाटक करूया. तर तोही करतो. सो हे चालूच राहणार काळानुसार. म्हणून म्हणतो, की नाटक तर मरणार नाहीच, ते वाढणार. काळासोबत त्याच्यात काही बदलही घडवायला हवेत. अनेक गोष्टींचे बदल घडवायला हवेत. हं. फक्त सृजनात्मक बदल नाही, व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा मराठी निर्मात्यांनी, लेखकांनी, दिग्दर्शकांनी, कलाकारांनी वेगळा काळासोबत बदलायला हवा, विचार करायला हवा. अनेक मुद्दे आहेत असे, जे मला वाटतं, की त्याच्यात बदल व्हायला पाहिजेत. त्या बदलांचे मुद्दे याच्यावर तर आपण एक सविस्तर चर्चा थोड्या वेळानं करूच या. पण त्याच्या आधी मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे, की तर सहसा आपली प्रोसेस हीच असते, की एखादा नवोदित कलाकार एकांकिकांमधून सुरुवात करतो, प्रायोगिक नाटकांमध्ये प्रयत्न करतो आणि मग व्यावसायिक रंगभूमीकडे वळतो. हम्म. तर प्रायोगिकतेकडून व्यावसायिकतेकडे वळत असताना कोणते असे निकष आहेत, की जे आपण समजून घेतले पाहिजेत? म्हणजे उदाहरणार्थ, व्यावसायिक नाटक म्हणजे काय? लोकांना आवडलं पाहिजे. पण अर्थात बघणारा प्रेक्षक वर्ग सुद्धा विविध प्रकारचा असतो, विविध वृत्तीचा असतो. हम्म. पहिल्या 5 रंगांचा प्रेक्षक वेगळा असतो, मधल्या रंगांचा वेगळा असतो आणि बाल्कनीचा प्रेक्षक वेगळा असतो. त्यांची पार्श्वभूमी वेगळी असते. पण त्या सगळ्यांचा लसावी काढून एका सामान्य प्रेक्षकाची मानसिकता, याचे काही यू-एस-पीज हम्म. हे कोणते समजून घेतले पाहिजेत? मुळात त्यासाठी ना नाटकं बघायला पाहिजेत खूप वेगवेगळ्या प्रकारची. आणि पूर्वी जसं ना प्रायोगिक आणि व्यावसायिक असे दोन वेगळे भाग होते ठळक, तसे आता राहिलेले नाही आहेत असं हो. मला वाटतं. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पहिल्यापासून खूप मोठे प्रयोग होत आले, खूप वर्षापासून हो, होत हो, आले. हो. आणि ते लोकांनी स्वीकारले सुद्धा, आताही होत आहेत. आता एक गोष्ट काय झाली ना, एक प्रेक्षक वर्ग असा तयार झालाय मराठी नाटकाला येणारा, जो मालिका बघून, मालिकांमधल्या कलाकारांच्या ग्लॅमरला बघून येणारा प्रेक्षक आहे. हं, नवीन प्रेक्षक आहे तो. हं, तो पारंपरिक मराठी नाटकाचा प्रेक्षक हं. नाहीये. कळलं? तो पूर्वी गजरे माळून आणि ते असे जे प्रेक्षक यायचे, ते आता कमी झालेत. तर हा जो नवीन प्रेक्षक यायला लागलाय ना, त्यांच्याही अभिरुचीचा विचार करायला पाहिजे आता आम्ही, की त्यांना काय हवंय. तर एकतर बघायला एवढं मोठं भव्य-दिव्य सगळं आज मोबाईलवर बघायला मिळतंय. ओ-टी-टीमुळे जागतिक सगळं बघायला हो, मिळतंय. हो. मग ग्रँडियर तर द्यायलाच पाहिजे त्यांना, व्हिज्युअल द्यायला पाहिजे. विषय पण तसे द्यायला पाहिजेत, हं. की आत्ताच्या काळातले विषय द्यायला पाहिजेत. अर्थात व्यावसायिक नाटक म्हटलं, की विनोदी नाटक हा एक आपल्याकडे एक हे आहे, बसलेला हे पगड आहे. पगडा तसं बसला. काही वाटत नाही मला. चालणाऱ्या नाटकांच्या लिस्टमध्ये जर नावं घेतली, तर विनोदी नाटकांबरोबर गंभीर विषयांची नाटकं पण चालतात. अर्थात, अर्थात चालतात. त्याच्यात नवीन प्रयोग केलेली नाटकंही चालतायत. हो, हो, हो. त्याच्यामुळे जेव्हा कलावंत, लेखक किंवा दिग्दर्शक किंवा अभिनेता जेव्हा स्पर्धात्मक रंगभूमीवरनं, प्रायोगिक रंगभूमीवरनं जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर त्याला सुरुवात होते, तेव्हा मुळात त्याच्यात त्यांनी व्यावसायिकता त्याच्या मनात ही केली पाहिजे, की मी व्यावसायिक नाटकाला काम करणार आहे. प्रोफेशनल असणं,
आपल्याकडे प्रोफेशनल असण्याचा वेगळा अर्थ घेतला जातो. म्हणजे मला मानधन किती मिळणार? हं, नाही, मानधन म्हणजे व्यावसायिकता नव्हे, शिस्त. पहिली हं. गोष्ट मी माझ्या सगळ्या कलावंतांना सांगतो, की तुम्ही डॉक्टर लागू करायचे. प्रयोगाच्या आधी 2 तास आधी जायचे. हो. मेकअप करून, कॉस्ट्यूम घालून विंगेत शांतपणे बसून असायचे, स्वतःची प्रॉपर्टी वगैरे सगळं चेक करून. आता 3ऱ्या बेलपर्यंत कलावंत येत असतात. दुसरी गोष्ट, रिहर्सलला सगळे एकत्र हल्ली मिळणं कठीण झालेलं आहे. हं. कोणतरी इकडे सीरियल करतोय, कोण फिल्म करतोय. सगळे कलाकार मिळून एकत्र 1-2 महिन्याची तालीम होणं आत्ताच्या काळात फार अवघड झालंय. त्याचा परिणाम होतोच कुठेतरी. अर्थात ॲक्टर स्मार्ट झालेत आत्ताचे. त्यांना पटापट पाठ करतात, पटकन पिकअप करतात. पण ते आत मुरवणं जे असतं ना, व्यक्तिरेखा मुरवणं किंवा नाटक मुरवणं, ते मग कुठेतरी वरवरचं होतं. जेव्हा मग हिमालयाची सावली नाटक करायची मला संधी मिळाली. एवढं मोठं हे होतं माझ्यासाठी आणि त्याच्या आधी माझ्यावर एक शिक्का होता, मी विनोदीच करतो. हो. आणि मला ते सिद्ध करायचं होतं, की नाही मला हेही येतं. तर मी पहिल्यांदा गोविंद चव्हाण जे निर्माते होते, ते आता नाही आहेत दुर्दैवाने. त्यांना अट एवढीच घातली, की मला एकही डेली सोपमध्ये अडकलेला ॲक्टर नकोय. मला सलग 2 महिने तालमी पाहिजेत आणि ते रोज तालमीला येऊ शकतील. तेच कलावंत पाहिजेत. त्याच्यामुळे सगळे मिळाले सुदैवाने. शरद तर आजारी असताना त्याला म्हणजे पुन्हा त्या ऊर्जेने तो आला आणि त्याला ते बळही मिळालं. आणि 2 महिने आम्ही तालमी केल्या. दिवस तालमी करायचो आम्ही. त्याचं दिसलं ना पुढे स्टेजवर त्याचा रिझल्ट दिसला रिझल्ट अर्थात. दिसला. आता मी सुंदर मी होणार करतोय. मला हो. पुन्हा पुलंचं दुसरं नाटक करायची संधी मिळते. फुलं राणीनंतर हे. हं. ते सुद्धा तसंच अवघड नाटक आहे. तिथे सुद्धा आता माझी तालमी सुरू झाली आहेत, की वेळ देणारे कलावंत पाहिजे. आणि फावल्या वेळात करणारी गोष्ट नाही आहे नाटक. नाटक हे ही साधना आहे. हं. म्हणजे संगीत जशी साधना आहे, तशी नाटक ही एक साधना आहे. तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे ना त्याच्यात, प्रयोग संपल्यावर. नाईटच्या पाकिटापेक्षा तुम्हाला मिळालेलं समाधान जास्त महत्त्वाचं असतं. की ठीक आहे पाकीट मिळालं, पण यार आज मजा नाही आली प्रयोगाला. हे झालं पाहिजे. आणि रोजच्या प्रयोगात नवीन काहीतरी करायची संधी. हे नाटकासारखं कोण देणार आहे ना? बरोबर आहे. रोज नव्याने जगतो आपण 3 तास, 2 तास. ती व्यक्तिरेखा. हे तुम्ही कुठल्याही मीडियात होणार नाही. सो जे नवीन मुलं येऊ पाहतायत त्यांनी नाटक तरी केवळ ग्लॅमरकडे बघून, पैशाकडे बघून करू नये. स्वतःमध्ये वाढ करण्यासाठी, स्वतःला हं. प्रगल्भ करण्यासाठी म्हणून नाटक केलं पाहिजे. समाधान मिळवण्यासाठी नाटक केलं पाहिजे. आनंदासाठी नाटक केलं पाहिजे. आणि नाटकाची प्रसिद्धी ही कायम टिकणारी असते. मालिका एखादी बंद झाली, की 2 महिन्यात लोकं विसरून जातात. हो. पण चित्रपट नाटकातले नाही. व्यक्तिरेखा प्रेक्षक हो. दीर्घकाळ लक्षात ठेवतात. दीर्घकाळ म्हणजे मला अनुभव आहेत. एकांकिका स्पर्धेत कुठल्यातरी बघितलेली माणसं अजून भेटतात. त्या एकांकिकेत तुम्ही होता ना, तर ती तुमची एकांकिका होती INTला. कळलं? हो. इतक्या वर्षांनी लक्षात ठेवतात ती. ती वरवरचं नाहीये. ते खूप खोल आहे सगळं. त्याच्यामुळे नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळात व्यावसायिकता जी आहे ती हं. सकारात्मक दृष्टीने बघायला पाहिजे. ही एक पूजा आहे. श्रद्धेने करायची गोष्ट आहे ती. अगदी नाटक. बरोबर. हां. तुम्हाला तशी ती साधना आहे. हो. आणि मला तर असं वाटतं, की जी नवी मुलं येतायत आणि खास करून सध्या जो एक ट्रेंड चालू आहे, तो योग्य का अयोग्य याच्यावरती कमेंट करण्यात काही हशील नाहीये, कारण तो ट्रेंड आहे बनलेला सध्या. पण सोशल मीडियावरचं फॉलोइंग बघून एखाद्याला नट बनवण्याचे जे प्रयत्न केले जातात, तर अशी संधी जर कुणाला मिळाली, तर त्या नवोदित नटांनी आधी जाऊन एकांकिका करावी. म्हणजे निदान नट म्हणून एक चांगली सुरुवात होऊ शकते असं मला वाटतं. थोडासा एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न तुला विचारतो, की तू मगाशी म्हणाला तसं, की प्रेक्षकांची अभिरुची समजून घेतली पाहिजे. नवीन प्रेक्षक वर्ग जो येतोय तो. तर ही समजून घेत असताना वेगळे विषय हेही तू म्हणालास. आता एखादा वेगळा विषय मला सुचला असेल, तर तो सध्याच्या प्रेक्षकांच्या अभिरुचीच्या मनस्थितीला कितपत पोषक आहे किंवा त्यांची मनस्थिती या विषयासाठी कितपत तयार आहे, ह्याचा अंदाज कसा लावावा एक्झॅक्टली? म्हणजे निर्माते तर त्यांच्या निकषानुसार लावतीलच. पण आपण रंगकर्मी म्हणून ते नाटक लिहित असताना, बसवत असताना किंवा सादर करत असताना, तो अंदाज कसा लावायचा आपण नेमका? मुळात आपण जेव्हा समाजात वावरत असतो, वाचत असतो, माणसं बघत असतो किंवा अगदी सोशल मीडिया फॉलो करत हं. असतो, तेव्हा आपल्याला साधारण मानसिकतेचा अंदाज येतो लोकांच्या, कशी बदललेली आहे. लोकांना काय आवडेल, काय आवडत नाहीये. आणि मग त्यात ते हुशारीने टिपलं पाहिजे. अर्थात एखादी गोष्ट तुम्ही नाटक, सिनेमा, मालिका जोपर्यंत ती आणत नाही प्रेक्षकांसोबत, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की ह्याला प्रतिसाद कसा मिळेल. बरोबर आहे. फायनल तो रिझल्ट धोका तर प्रेडिक्ट करू पत्करायलाच शकत नाही. पाहिजे. बरोबर आहे. पण एक साधारण मानसिकता कळते आपल्याला, की नाही हे मला वाटत नाही हे आवडेल लोकांना, असं दिसत नाहीये.
काही वादग्रस्त विषय असतात. हं. कधी कधी वादग्रस्त विषय गर्दी पण खेचतात. कधी कधी असं वाटतं नाही होणार आहे, हे वर्कआउट होणार नाही, हे कळतं. आणि कुठलंही संहिता वाचल्यानंतर ना तुम्हाला आतून एक आवाज येतो की हे हे आहे हे आवडणार आहे लोकांना, किंवा हे नाही रे, इसमें कुछ गडबड आहे. चांगलं असलं तरी हे नाही आवडणार, हे आपल्याला कळत असतं. मुळात लेखकाला लिहिताना ते कळतं, दिग्दर्शकाला कळतं, आणि मग नटांनाही ते कळायला पाहिजे. संहिता कळणारी माणसं पाहिजेत. मुळात संहिता समजून घेऊन आपल्याकडे दुर्दैवाने पूर्वी खूप निर्मातेही तसे होते, त्यांना संहिता कळायच्या. हं. आताही आहेत, नाही असं नाही. म्हणजे बरीच जी क्रांतिकारी नाटकं मराठी रंगभूमीवर आली त्या निर्मात्यांनी त्यावेळी केलेली नाटकं जी पुढच्या काळातली होती. हो, हो. गिधाडे असेल, किती नावं, किती तेंडुलकरांची सगळीच तेंडुलकरांची नाटकं असतील. काय, सगळ्यांची दळवींची जुनी काय, नाटकं असतील. कुठलेही, अगदी घाशीराम कोतवाल हो, काय, हो. म्हणजे सगळीच नाटकं, त्यात बरीच नावं घेण्यासारखी आहेत. तर ते निर्मात्यांनी पण धाडस केलं होतं. आणि तेव्हाचा जो सामाजिक मानसिकता होती ना, ती पण थोडी औदार्यपूर्ण होती. आता दुर्दैवाने आपण संकुचित व्हायला लागलोय, असं हं. मला वाटतं. आता कुठल्याही विषयावर भावना दुखवतात आणि आपण कुठल्या तरी एका फोकस सगळा शिफ्ट होतो उगाचच. म्हणजे तेव्हा तेव्हा आलेली नाटकं आता केली तर किती प्रॉब्लेम होतील. मित्राची गोष्ट सारखं नाटक हो. किती वर्षापूर्वी 71-72 साली आलेलं नाटक आहे. त्यावेळी लेस्बिनिटीवर तेंडुलकरांनी आणि ते करण्याचं धाडस केलं होतं. आता अशी नाटकं, उलट काळ बदललाय, पण प्रेक्षक स्वीकारतील, मोर्चे येऊ शकतात, हे काय दाखवताय. आता ना थोडंसं आपण एका दृष्टीने मागे जातोय असंही वाटतं मला. मानसिकता आपली फार कुठेतरी कट्टरतावाद, मग जातीयवाद, मग, हं. आणि हा कलाक्षेत्रात नका ना आणू. हा राजकारणात ठीक आहे, चालू आहे, त्याला पर्याय नाही, ते चालूच राहणार आहे. पण कलाक्षेत्रात तरी येऊ नये. मराठी नाटकाचा प्रेक्षक हा मोठ्या मनाचा दिलदार प्रेक्षक आहेत. राजकारणी सुद्धा, पूर्वीचे राजकारणी सुद्धा त्यांच्यावर केलेली टीका स्वतः हसत हसत स्वीकारत होते. कळलं म्हणजे. नाहीतर मग दादा कोंडकेंची इच्छा माझी पुरी करा बघायला लोक मोठमोठे नेते जायचे आणि दादा कोंडके तिथे ऐनवेळी त्यांच्यावर काहीतरी विरोध करायचे. इच्छा असेल किंवा वस्त्रहरण सुद्धा असेल त्यामध्ये. वस्त्र कुठलेही मग कुठल्याही म्हणजे तसे नेतेही होते, आताही आहेत असं नाही, पण त्याचं प्रमाण कमी होतंय. हं. कळलं. आणि मुळात हे सगळं राजकीय नेते, महाराष्ट्रातले साहित्यिक, सगळे विद्वान, ह्या सगळ्यांमुळे कुठेतरी मराठी नाटकावर एक प्रगल्भता आली ना मराठी नाटकामध्ये, आणि ते प्रेक्षक ते आहेतच. तर आता मला ते जरा भीती वाटते, कुठला निर्माताही भीतो काही करायला, की अरे नाही रे, नको, लपडी नकोत, कशाला ते तोडफोड, आणि मग कोणतरी येणार आणि मग धमक्या देणार. तर त्याच्यामुळे आता थोडंसं ते वातावरण थोडंसं भीतीदायक झालेलं आहे. काळाचा महिमा आहे, ह्याला कोण कारण आहे असं काही मी म्हणणार नाही की अमुक गोष्टीमुळे हे झालंय, पण ते झालं एवढं नक्की. एकीकडे आपण सोशल मीडियामुळे हे झालोय, काय ग्लोबल झालोय, हं. दुसरीकडे मानसिकरित्या परत मागे जातोय की काय, अशी एक भीती निर्माण होते. आणि ती कुठेतरी मग मराठी नाटकांना जसे आपण म्हणतोय की तसे विषय येण्यासाठी घातक ठरू शकते ही हं. मानसिकता. म्हणजे बऱ्याच वेळेला असंही बघायला मिळतं, की सोशल मीडियावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्य गाजवणारे, कलेच्या बाबतीत मात्र कायम संकुचित दृष्टिकोन बाळगून असतात. हो. पण तू म्हणालास तसं, की राजकारण असेल किंवा बाकी काही सामाजिक गोष्टी असतील, त्या कला क्षेत्रात त्यांची सरमिसळ करू नये किंवा त्याचा गोंधळ होऊ नये खरं तर. आयडियली तो गोंधळ होता कामा नये. तरच सशक्त कला सादर होऊ शकते. पण मग अशा परिस्थितीमध्ये आता पूर्वीच्या काळी आपली अनेक मातबर कलाकार मंडळी अशी होती, की जी सामाजिकदृष्ट्या त्यांचं भान होतं. त्यांची जी काही विचारसरणी असेल, त्यानुसार ते सामाजिक क्षेत्रात काम सुद्धा करायचे. निळूभाऊ असतील, त्यांनी सामाजिक हो. क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. हम्म. दादा कोंडकेंचं तू सांगितलं. हो. त्यांचाही राजकारणात बराचसा प्रभाव होता किंवा आणीबाणीच्या वेळेला पु. ल. देशपांडेंनी हम्म. स्वतः घेतलेली भूमिका असेल, हो. तर ह्या सगळ्या भूमिका त्यावेळेला कलाकार घेत असत. तर ही जाणीव सुद्धा आजच्या काळामध्ये कलाकार अ, जाणून-बुजून तशी भूमिका घेणं टाळतोय असं वाटतं का तुला? हा तेच, म्हणजे त्याला कुठेतरी भीती वाटते. एखादी भूमिका घेतल्यानंतर मी कुणाच्या बाजूने घेतली हं, भूमिका किंवा विरोधात घेतली, मला न पटलेल्या गोष्टी, तर जे काही ट्रोलिंग होतं नंतर आणि ज्या भाषेत होतं, हं. तो प्रचंड मानसिक त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या. काय वाटेल ते ह्याच्यात बोलतात ना. हो. मग लोक, कलाकार म्हणतात, जाऊ दे ना, मरू दे, त्यांचं नशीब आहे ते. किती वाटलं आतून तरी मग कवितेत आपलं आपलं लिहून ठेवायचं कुठेतरी कविते-बिवितेमध्ये.
मग काय त्या कविता कळत नाहीत फारशा लोकांना, फक्त आपली भडास निघते. कळलं? बघ ना, तू आत्ताची उदाहरणं घे. कुठल्याही गोष्टीवरती कोणी बोलो, तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघ, त्याच्या अगेन्स्ट किती घाणेरड्या हो, कमेंट्स असतात. मग कशाला बोलतील ना? अंगावर चिखल का ओढून घ्यायचा? बरोबर आहे. आणि ते माकडाच्या हातात हातात खोलीत आले रे आता बरोबर सोशल आहे. मीडिया म्हणजे. कोणी उठतो आणि कोणाबद्दल काही बोलतो. एकमेकांबद्दल आदर राहिला नाहीये. राजकारणात सुद्धा पूर्वी एकमेकांबद्दल आदर होतं. विरोधी विचाराची जरी लोकं असली तरी मैत्र होतं. आता नाही, कोणी उठतं, काही बोलतंय एकमेकांना. काही म्हणजे काय अर्थच नाही राहिलाय. भाषेची तर वाटच लागली. ते काही बोलूच नकोस. म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय. पण जेव्हा भाषा ऐकतो आपण, जी काही भाषा कानावर पडते आजूबाजूला, हो. तर त्या मराठीची काय अवस्था, मराठी नावाची जी काही गोष्ट असेल, तिची काय म्हणजे यातना. किती खरं तर विरोधाभासाची गोष्ट आहे ही, की आपण असं अभिमानानं म्हणतो, की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. हो. पण अभिजात दर्जा याच्यामधला दर्जा हा शब्द फारसीमधून आलेला आहे. तो मुळात मराठी शब्द नाहीये नाही, ते किंवा आता कुठली संस्कृतोद्भवही नाहीये. मुळात कुठलीही भाषा ही तुम्ही म्हटलात, की कुठल्या ना कुठल्या भाषेतलं तुमच्या नदीसारखं असतं. प्रवाही. प्रवाह कुठले सगळे प्रवाह मिक्स झालेले आहेत. मी असं नाही म्हणू शकत, की आणि त्यामुळे कुठलीही भाषा समृद्ध होते, ते व्हायलाच पाहिजे. बोलीभाषा तर सगळ्यात महान आहेत आपल्या. त्या बोलल्याच गेल्या पाहिजेत अभिमानाने. त्या टिकल्या पाहिजेत. कारण बोलीभाषेतच अनवट शब्द मिळतात. हो. कळलं? म्हणजे मी असं म्हणतच नाही, की प्रमाण मराठी शुद्ध. बोलीभाषाचा गोडवा सगळ्याच बोलीभाषांचा आणि बोललंच पाहिजे बोलीभाषांमध्ये. मी गावी गेलो किंवा इथे सुद्धा मी संगमेश्वरीतच बोलतो. आमच्याकडच्या भाषेत, की मालवणी लोकं मालवणीतच बोलतात बरीचशी. सगळ्याकडचे तिथे बोललंच पाहिजे. पण जेव्हा मी हे विशेषतः मी माझ्या वर्कशॉपमध्ये सांगतो मुलांना, जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून कलाक्षेत्रात येता, एक ॲक्टर म्हणून येता, तर तुम्हाला ती भाषाही बोलता आली पाहिजे, जर तुला ती भूमिका मिळणार आहे. बरोबर आहे. आणि प्रमाण भाषेचं भान सुद्धा तेवढंच असायला हवं. एक्झॅक्टली. कारण मी कोकणातला आहे आणि मी म्हणेन मला समजा कुठल्यातरी सदाशिव पेठेतल्या एखाद्या गोडबोले किंवा अशा नावाची भूमिका मिळाली. तर मी असा अट्ट धरून चालेल का? मी "काय मग या लहान काम बरोबर" असं बोलून चालेल का? नाही ना. मग ते तसंच बोलायला पाहिजे. तर तिथे नाही तुम्हाला काही वाट चुकता येत. नचं प्रॉब्लेम हे तुम्हाला ॲक्टरला नाही माफ. हं. ॲक्टरला नाही कोणी म्हणत असेल, की माझे असंच बोलतो आम्ही. हां, तुम्ही बोला ना तुमच्या आयुष्यात. पण नटाला कसं चालेल? त्या भूमिकेला अन्याय करून कसं चालेल त्या भूमिकेवरती, त्या व्यक्तिरेखेवरती? तर हा एक अजून एक वेगळा भ्रम पसरवला जातोय भाषेबद्दल, की नाही ही अमुक भाषा ह्यांचीच, अमुक जातीची, अमुक यांची. अरे असं नसतं. त्या भाषेत पण गंमत आहे, बोलीभाषेत पण गंमत आहे. आहे की नाही? ते भाषेत सुद्धा कुठे आणता तुम्ही हो. काय-काय गोष्टी? म्हणजे जसं ॲथलीट व्हायचं असेल, खेळाडू व्हायचं असेल, तर मुळात तुम्ही फिजिकली फिटनेस होणं हे बेसिक हो, क्वालिफिकेशन असायला हवं. हो. तसं तुम्हाला जर नट व्हायचं असेल, तर भाषांची उत्तम जाण असणं, बोलीभाषांची आणि प्रमाण भाषेची, एक्झॅक्टली. म्हणजे हे तर बेसिक क्वालिफिकेशन झालं ना. फिलॉसॉफर ॲथलीट. नटाला तर ते डॉक्टर लागूनच म्हटलेत. हो. की तो तत्ववेत्ता आणि खेळाडू. खेळाडू दोन्ही पाहिजे त्याच्याकडे. हो, नुसतं ॲथलीट पण नाही चालणार. तर केवढं महान आहे ते. हो. ते भाषा तर हवेत, साहित्याची जाण हवी आणि मुळात तरल मन हवं. हं. ते कुठे राहिलंय आता? वेळच नाही आपल्याला. आपल्या मनाचा जो झरा आहे ना, जो तिथला काळजाचा तो आटलाय. एवढे त्याच्यावर काय काय चिखल सगळं झालंय ना, ते कधी पाणी डोळ्यातून येत नाही हल्ली. तर पटकन एखादी घटना घडल्यावर ते पाणी येण्याच्या आधीच आपण Facebookवर व्यक्त होऊन मोकळे होतो. हां, त्याच्यामुळे ते राहिलं नाही आणि दुर्दैवी आहे खरं तर. असो. पण या सगळ्या विषयाकडून पुन्हा एकदा आपण रंगभूमीकडे वळून मी तुला हा प्रश्न विचारतो, की पूर्वीच्या काळी अत्यंत कमी सोर्सेस, कमी साधनं उपलब्ध असायची तांत्रिकदृष्ट्या. मग लाईट्स असेल, म्युझिक असेल, साउंड असेल, सगळ्याच बाबतीत. साध्यातलं साधं उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी लेपल माईक्स नसायचे. स्टँड माईक, फूट माईक किंवा हँगिंग माईक माईक नव्हतेच असायचे. आधी. माईक नसायचेच. हो. नंतर माईक येऊ लागले, तेही अगदी बेसिक स्वरूपातले असायचे. आज लेपल माईक्सची एक सुविधा आपल्याला उपलब्ध झाली आहे. तर अशी आणखीन काही तांत्रिक नवीन-नवीन अपग्रेडेशन्स जी होत आहेत. जसं आता एआय हा एक नवीन प्रकार आलाय. इंटेलिजंट लाईट हा एक नवीन प्रकार आलाय. त्यातल्या म्हणजे त्याच्या वापरानं प्रायोगिकतेवर किती परिणाम होऊ शकतो? कारण मला असं वाटतं, की प्रायोगिकता ही मानवी मेंदूच्या कल्पकतेतून येते आणि तंत्रज्ञान हे त्याला सहाय्यपूर्ण म्हणून असावं. तर ह्याविषयी ह्याचं तंत्रज्ञानाचं अतिक्रमण जे आपल्यावरती होत चाललंय किंवा अगदी जाहिरात क्षेत्रावरती सुद्धा, म्हणजे कुठल्या अनुषंगानं? नाटकाच्या जाहिरातीच्या हं, अनुषंगानं विचारतोय. हं.
तर ह्या सगळ्या पर्स्पेक्टिव्हनं येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी पुढच्या पिढीतल्या रंगकर्मींनी कशा प्रकारे तयार राहायला हवं? बेसिकली तंत्र तर रोज बदलणार आणि त्याचा वेग अजून वाढणार ह्याच्या पुढेही. आपण माईक आले स्वीकारलेच. हो. आपण लाईट्स आले. पूर्वी तर त्या पेट्रोमॅक्सच्या बत्तीवर नाटक साजरं व्हायचं. मग वीज आली. तेव्हाही स्वीकारलं की आपण. तंत्रज्ञान स्वीकारण्याबद्दल माझं काही म्हणणं आहे. तुमचा कंटेंट काय आहे? हं. संहिता काय आहे? तुमची गोष्ट काय आहे? हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जमेल तेवढं वापरा ना. त्याचा बाऊ नका करू. नाटकात मला स्क्रीन वापरणं नाटकात, हे मला पटत नाही. एल-ई-डी स्क्रीन वापरणं. हां, आणि तिथे काही दाखवणं. मग तुम्ही चित्रपटच करा ना. हं. मग तिथे कल्पनाशक्तीला काय तुम्ही वाव देताय प्रेक्षकांच्या? एखादी गोष्ट तुम्ही तिथे दाखवलीत, पडद्यामागे घडलेली वगैरे, तर मग मजा काय? नाटकात आणि चित्रपटात फरक काय राहिला? म्हणजे नसरुद्दीन शाह मागे ते एका लोकसत्ताच्या कार्यक्रमाला आले होते. ते छान बोलले नाटकाबद्दल. नाटक नाटक जैसा करो. वो दिखने दो, उधर विंग में कोई खड़ा है, दिखने दो. हमको मालूम है ये नाटक है. सेट चेंज करना है, अगर बदलना है सेट तो पूरे लाईट में बदलो. क्या फरक पडता है? कळलं? म्हणजे आम्ही हिमालयाच्या सावलीला प्रयोग केला होता. सेट मोठा बदलायचा होता. इंटरव्हलमध्ये वेळ जायचा खूप तो सेट हं. बदलायला. तर मग आम्ही काय केलं, पडदा पडला की पडदा परत उघडायचो. लाईटमध्ये पूर्ण प्रेक्षकांसमोर सेट बदलला जायचा आणि तो सेट बदलायला लोकं बसून राहायची बघायला आणि तो सेट बदलला जायचा तर टाळ्या वाजवायची लोकं. की त्यांनाही ते कळायचं ना, की काय मेहनत असते. हो. हे जादू नाहीये. तर करा हे नाटकासारखं नाटक करा. प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला परत तुम्ही संकुचित नका करू. ते करतात इमॅजिन. सो तंत्र वापरायला हरकत नाही. माझं म्हणणं त्या विषयाची गरज आहे का? मुळात त्या विषयाची गरज नसताना तंत्र वापरू नका. हं. लेपल माईक मला असा एक संवेदनशील विषय आहे जिथे तुम्हाला एवढ्या खालच्या पट्टीत बोलून पण पोहोचवायचं आहे. तर तिथे हवे कारण आपल्या बऱ्याच थिएटरचे साउंड सिस्टम म्हणजे सॉलिड आहे. तर साउंड सिस्टमपेक्षा पण अकॉस्टिक्स म्हणू. बांधणी ते इन्फ्रास्ट्रक्चरची अकॉस्टिक्स. म्हणजे ते त्याच्यामुळे मग तो पोचत नाही आवाज. मग मोठ्याने बोलावं लागतं. हं. मग एखादा संवेदनशील विषय असेल, तर श्वेता पेंडसेचं नाटक आहे डॉक्टरांचं ते कृष्णविला. हो. तर तिथे लेपल माईक त्या अशा नाटकाला वापरायलाच पाहिजेत ना. तिथे जर मोठ्याने बोललं तर लाऊड वाटणार. हं. खोटं वाटेल लाऊड आता झालं. विनोदी नाटकाला लेपल माईक वापरून कसं चालेल? मग तेही लाऊड वाटणार. तिथे एनर्जी लागतेच ना. हो. सो त्या नाटकाची ती गरज आहे का? त्या विषयाची ती गरज आहे का? तर तुम्ही तसं तंत्र वापरा. शेवटी ते प्रेझेंटेशन चांगलं होणं, प्रेक्षकांना आकर्षित करणं आणि त्यांना पुन्हा पुन्हा ते बघायला लावणं. यासाठी ज्या क्लुप्त्या वापरायच्या, जाहिरातीत सुद्धा. हं. माझं म्हणणं आहे वर्तमानपत्राच्या जाहिरातीवर आता मराठी नाटकं बघायला लोकं येणार नाहीत. किती लोकं वर्तमानपत्र आता घरी मागवतात. एक्झॅक्टली. हां. वर्तमानपत्राचीच संस्कृती हळू-हळू कोरोनानंतर तर बंद केलं काही लोकांनी, ते बंदच केलं. मग कुठे बघणार ते जाहिरात? ऑनलाईन. मग ते तर करायलाच पाहिजे ना. काळानुसार काही गोष्टी बदलायलाच पाहिजे. त्याच्यात काही चूक नाही. फक्त कंटेंट महत्वाचा आहे जो, तो हरवू नये असं मला वाटतं. हं. आता नाटक घडवण्याच्या प्रोसेसमध्ये लेखकानं लिहिलेली संहिता असते. काही लेखक असेही असतात, की जे गोळीबंद संहिता लिहितात. त्यांचं वाक्य बदलायची गरजच पडत नाही. पण काही वेळा विषय इतका रंगतदार असतो, की ज्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन्सनी सुद्धा मजा येऊ शकते. तर मुळात एकांकिका करत असताना बऱ्याच वेळेला एकांकिका स्पर्धेच्या तालमीदरम्यान इम्प्रोव्हायझेशन हा एक एक्सरसाइज म्हणूनच आपण वापरतो, की त्याच्यातून तुमची टायमिंग कळतं, देवाण-घेवाण कळते, ह्या सगळ्या गोष्टी. तर इम्प्रोव्हायझेशन्सचं आपल्या नटाच्या जडणघडणीमधलं महत्त्व, ह्याबद्दल तू काय सांगशील? मुळात आपल्याकडे जे लोकनाट्य नावाचे जे प्रकार आहे, तो इम्प्रोव्हायझेशन आहे, उत्स्फूर्त. हं. बरोबर? सगळ्यात मोठा कला प्रकार. इमॅजिनेशनसाठी म्हणजे नुसती एक फेरी मारली. चला जाऊया मथुरेच्या बाजारला. टंग, 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 टंग एक फेरी मारली. आला मथुरेचा बाजार. काही नाही, पडदा असतो मागे साधा. कळलं? आणि उत्स्फूर्त बोलणं. जे लोक कलावंत ते स्क्रिप्ट वगैरे कधी मला नाही वाटत त्यांनी लिहिलं असेल त्यावेळी. त्यांना लिहिता वाचता पण येत नव्हतं असेल. हो. पण ते असे बोलता बोलता करतात ते. ते उत्स्फूर्त म्हणजे हेच इम्प्रोव्हायझेशन आहे. हो. पण माझं एक नक्की म्हणणं आहे ठाम, की तुम्ही जेव्हा एकांकिका, नाटक करता तेव्हा स्क्रिप्ट, संहिता पाहिजेच. त्याच्यानंतर तुम्ही करा काही. नाहीतर मग काय होतं ना, की मग ते फोकस हलतो. हं. कळलं? मग विषय जातो बाजूला, मग काहीतरी वेगळंच. बरं आर्टिस्ट सुटतात मग. कळलं? माझं एक नक्की म्हणणं आहे माझं स्वतःचं, की गोळीबंद संहिता त्याच्यावर मग तुम्ही एक छान हे करा, सजवा काय सजवायचं ते. पण संहिता नसेल, तो पाया मजबूत नसेल संहितेचा, तर वरचा डोलारा त्याला अर्थ तो कधीही कोसळू शकतो. फसायची शक्यता जास्त असते. कळलं? जर इम्प्रोव्हायझेशन
क्लिक होतं कधी-कधी, पण फसायची शक्यता जास्त असते. थोडंसं ठीक आहे ना, तुमची संहिता 100% आणि मग अजून वरचे 50% 100 तुम्ही वाढवा. पण संहितेशिवाय करणं ही मोठी रिस्क आहे. म्हणजे तो लागला तर लागला, नाही तर बोल्ट. म्हणजे याच प्रकारासाठी आपण सगळ्यांनी मिळून मध्यंतरी एक प्रयत्न केलेला होता, की उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा. हो. पण त्याच्यात सुद्धा आपला प्रयत्न हाच होता, की उत्स्फूर्तपणे तुम्ही संहितेपर्यंत पोहोचावं. हं. तो पोहोचण्याचा कालावधी जे बराच वेळ घेऊन लिहिला जातो, ते लिहिलं गेलंच पाहिजे, तेवढा विचार व्हायलाच पाहिजे. पण तुमच्यावर जर गरज पडली, तर उत्स्फूर्तपणे विचार करून त्या संहितेची बांधणी, हा प्रकार समजून घेणं, यासाठी आपण उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा पुनरुज्जीवित करण्याचा सुद्धा एक प्रयत्न केला होता. त्यालाही प्रतिसाद छान मिळालेला होता. तर उत्स्फूर्तपणे सुरुवात केल्यानंतर एका वेल कन्स्ट्रक्टेड संहितेपर्यंत पोहोचणं, ह्याचे टप्पे कशाप्रकारे समजून घ्यावेत हे ऐकायला आवडेल. नाही, म्हणजे काय होईल, हे जर समजलं, तर उद्या जर एखादा नवोदित लेखक लिहायला बसला, त्याला जर ते तंत्र माहिती असेल, दिशा माहिती असेल, तर त्याचा ती संहिता पूर्ण करण्यामागचा स्ट्रगल थोडासा कमी होऊ शकेल आणि त्याचं क्वालिटी सुद्धा त्याची सुधारू शकेल. म्हणजे मुळात उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेसारखी स्पर्धा होणं फार गरजेचं आहे. कारण ही जेव्हा सुरू झाली त्यावेळी, तेव्हा त्याच्यातनं खूप लेखक तयार झाले. हो. आणि मला सुद्धा मला लिहिता येऊ शकतं ह्या त्या स्पर्धेमुळे कळलं आणि मग मी लिहायचा प्रयत्न करायला लागलो. तर ती जी एक सामूहिक बसून डेव्हलप करण्याची गोष्ट आहे. एक गोष्ट आणली एखाद्याने, तू एक मला गोष्ट आणलीस आणि आपण बसलोय. त्या गप्पा-गप्पांमध्ये ती फुलत गेली. गोष्ट काय, आपल्याकडे गोष्ट पण नाही. आपण संकल्पनाच घेऊन येत होतो. हां, मग त्याची गोष्ट व्हायची आधी, मध्य, एक्झॅक्टली. अंत असा हां. कन्स्ट्रक्शन करून. पण ते बोलता-बोलता होतं. एक तर बरेच लेखक स्वतः एकटे लिहितात. पण हं. नवोदितांना गरज लागते. हो. मग ती कथा लिहिणं आणि कन्सेप्ट आणि स्टोरी याच्यातला अजून फरक आपल्याकडे गोंधळ आहे. लोकांना तो तो कळत क्लिअर नाही. कर प्लीज. कारण विमानातून चाललोय. विमानातून आपण चाललोय. हं. आणि पायलटने डिक्लेअर केलं 10 मिनिटात विमान कोसळणार आहे. आणि नंतर जे होईल काय ती ही कन्सेप्ट झाली. हो. आता गोष्ट कुठे सुरू होते? विमानाचाच प्रवास आहे. इकडे एक नवोदित कपल स्वित्झर्लंडला चाललंय हनीमूनला. तिकडे एक कपल बसलंय, तेही हनीमूनला चाललंय. आणि इकडे आणि तिकडे जे क्रिस क्रॉस आहेत, एक्सेस आहेत. कळलं? इकडे जो आहे तिचा नवरा आहे तो हिचा एक्स आहे. हिचा त्याचा तो एक्स आहे. तर आता हे सांगू शकत नाहीत. त्यांनी बघितलं, अरे हा, बरं तिकडे चालू आहे सगळं जळफळाट. हे असेल ना त्यांचं रोमांस चालू असेल, हे सगळं चालू आहे आणि ही अनाउन्समेंट येते. 10 मिनिटात आपलं विमान कोसळणार कोसळणार. आहे. आता हे प्रियकर प्रेयसी आधीच आहे. काय काय होईल त्यांच्या मनात? मरायचंच आहे ना. मग आधी त्याच्यात जाऊन मरतो ना मिठीत. कळलं? आणि ते म्हटलं हे त्याचं नाव आहे राजेश. आणि ते काय होतं आणि ते अरे हे काय नवीन? सगळ्यांनाच कळतं ना स्टोरी आणि पुन्हा 10 मिनिटानंतर पायलचा आवाज येतो. आपण सेफ आहोत. आता काय यांचं? कळलं? म्हणजे कन्सेप्ट आणि गोष्ट ह्याच्यातला ठळक फरक आहे. बरोबर आहे. आता ही गोष्ट झाली. विमान कोसळणार आहे हे सांगणं ही कन्सेप्ट झाली फक्त. तर तो जो फरक आहे, हा बऱ्याच लोकांना कळत नाही. त्यांना कन्सेप्टच गोष्ट वाटते आणि मग ते अधिकार पण गाजवायला लागतात. हे मला सुचलं होतं. अरे ती कन्सेप्ट होती. ती एका वेळी लाखो लोकांना सुचू सुचू शकते. शकते. कळलं? पण त्याची गोष्ट कुठे आहे तुझ्याकडे? आणि गोष्टच रजिस्टर होते तुमच्या नावावर. हो. कन्सेप्ट नाही कन्सेप्ट हो. नाही होत. हा अजून लोकांना कळलं नाहीये. म्हणजे आपण रायटर असोसिएशन म्हण किंवा आपल्या मानाची कडनं आपण तो प्रयत्न करतोय, की मुळात ते रजिस्टर करावं लागतं. हं. हे अजून माहिती नाही लोकांना. दुसरी गोष्ट सगळ्यात त्याविषयी पण आपली चालू आहे म्हणणं, की मराठी नाटकाचा सेन्सॉर बोर्ड आहे. तिथे नाटकाचं नाव नाही रजिस्टर होत लेखकाच्या नावावर. दुर्दैवी आहे हे. रंगभूमी परिनिरीक्षण महामंडळ म्हणतात ज्याला. तिथे ते सेन्सॉर म्हणजे आक्षेपार्ह गोष्टी फक्त बघतात. हो. पण त्याने सुंदर नावं त्यांनी जी सुचलेली असतात, ती त्यांची नावावर हक्क नाही तिथे देत. मग ते कोणी चोरतं. कळलं? हो ना, आपल्याकडे तर नाटकाचं नाव हीच तर पहिली ओळख असते ना, फर्स्ट म्हणजे आणि इम्प्रेशन. ती किती नावं सुंदर सुचायला सुंदर नावं. मग हिमालयाची सावली असेल, रायगडाला डोंगर. जेव्हा जाग येते, गगनभेदी, फुलाला सुगंध मातीच्या नावाची एक मालिकाही आली होती. हो. आता फुलाला सुगंध मातीचा हे नाव सुचणं सोपं आहे का? ही काचेचा चंद्र मग असेल. तर किती मग सुंदर त्या सुंदर लेखकांना नावं. नाहीच काही मिळत. आता परत ते झालं 7व्या मुलीची 7वी मुलगी. हं. नाटक होतं. सीरियल आली. घेण्याबद्दल काही नाही. पण ज्याला सुचलंय त्याला तुम्ही मान आणि हे द्या ना, तर श्रेय द्या ना. श्रेय बरोबर आहे. त्याची सिस्टीमच नाही आपल्याकडे. हे आपण प्रयत्न करतोय सरकार दरबारी.
की मग लेखकाने कुठे रजिस्टर कॉपीराईट वगैरे परवडत नाही रे गरीब लेखकांना एवढा खर्च करून दिल्लीला जा आणि हे करा. मग ते इथे सेन्सॉर बोर्डात झालं पाहिजे ना आपल्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ म्हणता म्हणताच लेखक थकतो रे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा आहे. हो. चित्रपटांचंही तसंच आहे. लेखकाच्या नावावर चित्रपटाचं नाव रजिस्टर होत नाव नाही. रजिस्टर होत नाही. ते निर्मात्याच्या नावावर निर्मात्याकडे होतं. होते. बरोबर आहे. हे महत्वाचे मुद्दे आहेत. हो. हं. मगाशी तू म्हणताना विनोदी नाटकांचा एक उल्लेख केलेला होतास. तर आता एक खूप कळीचा प्रश्न विचारायचा आहे. त्याचं उत्तर सुद्धा काय येईल याचं मला खूप कुतूहल आहे. एकतर विनोद हा अत्यंत अवघड प्रकार आहे, कला प्रकार. चॅप्लिनच म्हणून गेलाय, कॉमेडी इज अ व्हेरी सीरियस बिझनेस. येस. त्यात आत्ताचा काळ ज्यावेळेला कशावरूनही भावना दुखावल्या जाऊ शकतात, ज्याला काही धरबंधच राहिलेलं नाही खरं तर. पण तरी सुद्धा विनोदी लेखन करत असताना किंवा विनोदी काम करत असताना, दिग्दर्शन असेल, नटांनी ते सादरीकरण असताना, विनोदाच्या मर्यादेचं नक्की काय भान बाळगलं पाहिजे? मुळात तेच खूप बोललेत लोक याच्यावर की ते गुदगुल्या करणारं असावं, कोणाला दुखावणारं नसावं, कोपरखळ्या असाव्यात. म्हणजे ज्याच्यावर विनोद केलाय किंवा ज्याच्याबद्दल केलाय त्याला त्याला आत्मभान आलं पाहिजे त्या विनोदाने. हो रे, नाही नाही बरोबर आहे, कळलं. तो दुखावला नाही गेला पाहिजे. अपमान नको, आत्मभान पाहिजे. हा, तर ते तो विनोद ना. हं, आणि ऑफकोर्स कुठलाही चांगला विनोद हा ट्रॅजेडीतूनच येतो. बरोबर आहे. नाण्याची दुसरी बाजू ती फिरवली, त्याची दृष्टिकोन बदलला की तो विनोद विनोद होतो. तो लक्षात आलं की तो टॉप अँगलने जर बघितलं एखाद्या घटनेकडे आपल्याच आयुष्यातल्या काही काळापूर्वी वर्षांपूर्वी आपण ज्या गोष्टींवरती रडलो होतो, काही काळानंतर बघा अरे काय विनोदी होतं सगळं ते. काय तरी रडलो काय होतो आणि काय देवदास झालो होतो कशासाठी. तर तसं आहे ना ते. म्हणजे विनोद हा सुदृढच असायला पाहिजे. कमरेखालचा आता ते भाग आहेत. आता तो बऱ्याच गोष्टीत डबल मिनिंग असतील. हं. पण त्या डबल मिनिंग मध्ये सुद्धा एक हुशारी पाहिजे. पकडलं नाही जाता कामा. म्हणजे कळतंय लोकांना काय म्हणायचं आहे. पण तरी ते नाहीये हां. जे दादा कोंडकेंनी वगैरे वापरलं हुशारीने, की तो आता भाग तो आहेच. म्हणजे बघ प्रत्येक नाना रुची रसिका रसिका केवळ नाटक दे पूर्ण समाधान असं म्हटलेलं आहे. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा हे असतो. हो, हो. आता लोकनाट्यात थोडासा बोल्डनेस असतो. व्रात्यपणा असतो, अश्लीलता नाही. हं. असं माझं म्हणणं आहे. वात्रटपणा, चावटपणा हा असतोच, असायलाच हवा. त्याशिवाय मजा काय? ते अश्लील आणि त्याची बॉर्डर लाईन आहे. ते बीभत्स किंवा अश्लील होऊ द्यायचं नाही. आणि हे शेवटी ना हे करूनच कळतं किंवा त्यासाठी मग आपल्याला आधीच्या लोकांचं बघायला पाहिजे, हं. वाचायला पाहिजे, की ह्यांनी कुठे थांबवलंय स्वतःला. त्याच्या पुढे ते जाऊ शकले असते, पण नाही इथे थांबवलंय. तर ते शेवटी करताना वाचून हळूहळू कळत जातं. आता आपण प्रत्येक क्षेत्राबद्दल म्हणजे कलेतल्या प्रत्येक क्षेत्राबद्दल बोलायचं म्हटलं, तर तसंही प्रत्येकजण रियाज करतो. नर्तक असतात तेही रियाज करतात. गायक रियाज करतात, वादक रियाज करतात. तसा आपल्या क्षेत्रातल्या मंडळींनी कुठल्या प्रकारचा रियाज हा कंटिन्युअसली केला पाहिजे? म्हणजे फक्त पहिली नाटकाच्या बाबतीत म्हणूया आपण. म्हणजे कुठल्याही म्हणजे मला वाटतं नाटक काय, मालिका काय, चित्रपट काय, OTT काय. याचं जरी माध्यम तंत्र वेगळं असलं तरी बेस तोच आहे. लेखक आहेच, हो. दिग्दर्शक आहेच, कथा आहे आणि अभिनय आहे. म्हणजे फक्त ते त्याचं व्यासपीठ वेगळं आहे एवढंच. माझं म्हणणं आहे की रोज जेव्हा काम आपल्याकडे काय होतं ना, आपण या क्षेत्रातली माणसं जेव्हा काम नाहीत असं म्हणतात, माझ्याकडे काम नाही. काम नाही म्हणजे तुला आज पैसे मिळवण्याचं काम नाहीये. पण तुला काम आहे हं. तुझ्यावर करण्याचं. तुला जेव्हा काम नाहीये, शूटिंग नाहीये, प्रयोग नाहीये, तेव्हा खरं तू तुझ्यावर काम करायला पाहिजे, माझ्यावर काम करायला पाहिजे. रोज उठून तुझ्या शब्दोच्चारांचा व्यायाम कर, वाच मोठ्याने, कळलं? आवाजावर कर, बघ, लिहून काढ. असं नाहीये की लेखकांनीच लिहिलं पाहिजे. लिहा ना तुम्ही आयुष्यातला तुमचा हं. अनुभव. व्यक्त व्हा. व्यक्त व्हा. कुठेतरी राहू देत ते. त्याचा फायदा होतो. म्हणजे मी आज रोज मोठ्याने वाचतो काहीतरी. मग हिंदी जे काही समजा हिंदी गझल आल्या हातात, शेर आले, मोठ्याने वाचतो. मला अर्थ नाही कळत अनेक गोष्टींचे. मग ते शोधतो. पण मी माझ्या परीने रोज मला काहीतरी नवीन डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. हं. मी माझे वाचक तपासून बघतो रोज उठल्यानंतर. आहेच ना बरोबर? सगळे शब्द नीट उच्चारले जात आहेत ना? म्हणजे दाजी भाटेवडकर आपले माहिती आहेत. हो. दाजी भाटेवडकर मोठं नाव मराठी रंगभूमी भाषाप्रभू. भाषेवर संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठीवर प्रभू. स्वतः संस्कृत रंगभूमीवरती खूप त्यांची हां. प्रदीर्घ कार्य करीत होती.
तर ते एकदा मी कार्यशाळा केली होती मी 11वीत असताना सुधाताई करमरकरांची. तेव्हा तिकडे ते भाषा या विषयावरती बोलायला आले होते. त्यांनी छान उदाहरण दिलं. ते तेव्हा माझ्या लक्षात आहे अजून. ते म्हणाले 4 प्रकारचे स आहेत आपल्याकडे. स, श, श, श आणि क्ष. क्ष. आपण ह्यातले 2च श वापरतो, स आणि श. श आणि क्ष वापरायच्या भानगडीतच नाही पडत. अलीकडे तर तो महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्र आहे ना, श. श आहे, पोटफोड्यात श आहे तो. तो तर आपण कधीच महाराष्ट्र म्हणत नाही. अभिमान आहे आपल्याला महाराष्ट्राचा. आपण पुढे म्हटलं तर आपण खिल्ली उडवतो आजकाल. आणि बाकी तर महाराष्ट्रच म्हणतात. तो श आणायचा पण प्रयत्न करत नाही. महाराष्ट्रामध्ये ते सोडून देते. कळलं? तर ते म्हणजे हे 4 प्रकारचे श ज्याला नीट उच्चारता येत नाहीत त्याच्या मुखास केवळ दात आहेत म्हणून मुख म्हणावे, अन्यथा त्यास गुदद्वार म्हटले तरी चालेल. हे दाजी भाटवड्याचे असंच्या असं माझ्या बसलेलं वाक्य आहे. कळलं? त्याच्यामुळे ते तो व्यायाम पण आहे पार्श्वनाथ आळतीकरांचा तुम्ही माझ्या कार्यशाळेतल्या मुलाला देतो. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित उद्धृत करायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलामण करावी लागत नाही. एका श्वासात म्हणायचं, प्रत्येक अक्षर नीट ऐकून. तर हे सगळं करायला पाहिजे. आणि मला वाटतं तेव्हा तुम्ही बिझी नसता, व्यग्र नसता पैसे मिळवण्याच्या कामात, तेव्हाच खरी तुमची वाढ होते. नाहीतर आपण सॅच्युरेट होतो, तेच तेच करत असतो. काय वेगळं करायला मिळतं सांग मला? मालिकांमध्ये काय असं आव्हानात्मक असतं नटासाठी? काहीच नाही. वन सीन वन शॉट होत नाहीत पूर्वीसारखे. 2 डायलॉग जेमतेम सलग बोलवायला लागतात पाठ करून. मोठमोठे पूर्वी सीन व्हायचे ना, 2-2, 3-3 पानाचे सीन सलग शूट व्हायचे. आता ते होत नाही. काहीच आव्हानात्मक नाहीये ना. कधीतरी अधूनमधून एखादा सीन एखाद्या कॅरेक्टरला असा मिळतो की ज्या वेळेला खरं तर आपल्याला बॅटिंग मिळाली, नशिबाने तो नशिबान. कधीतरी. हा, पण ते सुद्धा मग कट मध्येच घेतले जातात. हो. त्याचा फ्लो जो, आणि कसं होतं ना, नाटकातून आलेले जो ऍक्टर आहेत ना, त्यांना ती सवय असते सलग करण्याची. मग ते जिथे कट झालाय तिथून पुन्हा पिकअप करण्याची सुद्धा. हा, तर ते राहिलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही डेव्हलप कसे होणार? म्हणजे मालिका क्षेत्राचा फायदा जरूर आहे. त्याच्यावर घरं चालतायत, आज नावं मिळतात लोकांना. पण तिथे ती सवय लागली नाही का, ती वाईट सवय सगळ्याच क्षेत्र, म्हणजे लेखकापासून दिग्दर्शकांना तर बिचाऱ्यांना कामच संपवायचं असतं. लेखकांना तर वेळच नसतो. रात्री 2 वाजता पटकथा ओके होऊन येते आणि सकाळी सीन पाठवायचे असतात लिहून. म्हणजे कुठल्याही ना ह्याच्यात सकस काही करायची संधीच नाहीये. बरं, चित्रपट माध्यम आहे, पण चित्रपट माध्यम एवढ्या मोठ्या अर्थकारण आहे, तर मला सुचलेली चांगली गोष्ट मी नाही निर्मित करू शकत ना. मला दुसऱ्या कोणावरती अवलंबून राहावं लागतं. किंवा व्यावसायिक नाटक सुद्धा. आणि त्यांचा चॉईस वेगळा असतो. पण मला घरही चालवायचं आहे. मला इलाज नसतो. मग मनाविरुद्ध काम करावं लागतं. त्यातल्या त्यात आपल्याला हवं तेवढं समाधान मिळवायचं त्यातून. असं आहे. आता तू विविध माध्यमांची उदाहरणं घेतलीसच, नावं घेतलीस, की तू सारे प्रवासी घडीचे हे एक जयवंत दळवींचं नाटक, त्याच्यावरून प्रेरित होऊन किंवा त्या प्रकारे तू मालवणी डेज ही एक सिरियल सुद्धा केलीस. म्हणजे एक नाटक होतं, त्याची संकल्पना तू एका सिरियलमध्ये उतरवलीस. सर तू चित्रपट माध्यमात सुद्धा तू काम केलेलं आहेस, तू लिहिलेलं आहेस, दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहेस. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर गंगूबाई नॉन मॅट्रिक ही आधी तू मालिका केलीस, नंतर त्याचं नाटक केलंस, नंतर त्याचा चित्रपट केलास. तर हे स्थित्यंतर करत असताना, माध्यमांतर करत असताना त्या माध्यमाची चौकट ही कशी ओळखावी आणि कुठल्या माध्यमाला कुठल्या प्रकारचं तंत्र, लिखाणाचं किंवा दिग्दर्शनाचं तंत्र लागू पडतं, याची काही बेसिक्स सांग ना. हा, मी मुळात सारे प्रवासी घडीचे वरनं मी प्रेरणा नव्हती घेतली मालवणी डेज. कारण मी माझं आयुष्य 12वी कोकणात गेल्यामुळे अर्थात. आणि अजूनही मी गावाशी टचमध्ये असल्यामुळे तिथल्या व्यक्तिरेखा बऱ्याचशा होत्या. तर माझ्या मित्रांनी विठ्ठल सावंत वगैरे आपले लेखक आहे, तोही कोकणातला, त्यांनी मला काही मदत केली. सो सारे प्रवासी घडीचे सारखं ते वाटतंय, पण त्याच्यावरून नव्हतं घेतलेलं. एक तर काळ तो वेगळा, हा काळ वेगळा होता. आणि सुदैवाने मला मालिका कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक प्रसिद्ध झाली मालिका. ती गोष्ट जेव्हा सुचली मला, एका कामवाल्या बाईकडे बघूनच ती सुचली होती. आणि मग त्याच्यात भरत गेलो मी काय काय. तर मुळात ना सगळीकडे कुठल्याही माध्यमामध्ये सगळ्यात जर कोण देव असेल तर संहिता, स्क्रिप्ट इज गॉड. लेखन म्हणजे कुठेही असो, तू मालिका, चित्रपट, OTT, नाटक, एकांकिका, काही
स्क्रिप्ट इज गॉड असं मी मानतो. हं. आणि त्या स्क्रिप्ट लेखनाचे तंत्र आहेत वेगवेगळी. ती आता एवढ्या पटकन अशी सांगता येत नाहीत किंवा ती सांगून नाही, ती करूनच करूनच कळतात. कळतात. बरोबर आहे. म्हणजे पटकथा कशी करायची, मग बरोबर. त्याचे हाय पॉइंट्स कसे असावेत, ज्याचा ट्रिगर पॉइंट कसा आणायचा, सुरुवात, मध्य, शेवट, फ्लॅशबॅकमध्ये म्हणजे कसं करायचं किंवा काय हे. आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळं करावं लागतं. म्हणजे आपल्या क्षेत्रात 1+1=2 होईलच असं नाही. 1+1 1000ही होऊ शकतं किंवा 1000+1000 शून्य काही वाटेल ते होऊ हो. शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट सुचल्यानंतर ती लिहून होईपर्यंत ना पोटात गोळा असतो. आणि माझं लिहून झालं, समजा एपिसोड लिहून झाला, विनोदी तर म्हणजे बापरे! हायपर टेन्शन येतं माहिती आहे विनोदी लोकांना हसवताना. आणि जेव्हा लिहून होतं ना सगळं, तेव्हा मी वर नमस्कार करतो, बाबा सुचवलंस, नाहीतर मी वाट होती. हां, तर ते गंभीर लिहिणं एक वेळ सोपं आहे, कारण गोष्टीचं बळ असतं. हं. हसवणं आणि आत्ताच्या काळात तसं मगाशी तू बोललास, आता तर कशावर विनोद करू शकतोस, कशावरच नाही करता येत. मग ते एस-एन-पी नावाचं प्रकरण आलंय, सोशल नॉर्म्स प्रॅक्टिसेस. हो. म्हणजे तू काळ्याला काळा म्हणू स्टँडर्ड शकत नाही. नॉर्म्स एंड काय ते प्रॅक्टिसेस. आहे ते. हां. म्हणजे हास्यजत्रा वगैरे आता जे करतात त्यांचं मला कौतुक वाटतं, की कन्सिस्टंटली ते इतकं करतायत. आणि मग काय, मग त्यांना इंटरनल विनोद करावेच लागतात ना. कशावर भाष्य नाही करू शकत. सामाजिक परिस्थितीवर नाही करू शकत. राजकारणावर तर नाहीच करू शकत. धर्मावर कशावरही, नाही करू शकत. कशावरच नाही करू शकत. प्राण्यांवर नाही करू शकत. माणसावर स्वतःवरही नाही करू शकत. तर मग कसं हसवणार लोकांना? म्हणून आता विनोदी मालिका येतायत कुठे? हं. स्किटचे कार्यक्रम आहेत, पण मालिका कुठे येतात विनोदी? म्हणजे सुदैवाने मराठीत जास्तीत जास्त विनोदी मालिका करायची संधी मला मिळाली. मी 10-12 मालिका विनोदी केल्या. म्हणजे गंगूबाई काय, मालवणी डेज काय, सगळ्या चालल्या असं नाही, पण करायची संधी मिळाली. आणि तेव्हा स्वातंत्र्यही होतं रे. हं. म्हणजे चॅनेलचा एवढा इंटरफेरन्स नव्हता. फ्रीडम होतं. कारण टी-आर-पी जर खाली आला वगैरे, तर कधीतरी म्हणे, "जरा टी-आर-पी हलला या. बघ काहीतरी कोणी सेलिब्रिटी आणा किंवा काहीतरी करा." मग आम्ही कोणतरी मोठा ॲक्टर एखाद्या एपिसोडला आणायचो. परत चालू व्हायचं. आता ते स्वातंत्र्य नाही राहिलं. एकतर सगळ्या कुठल्यातरी भाषेतल्याच अडॅप्टेड हं. सीरियल येत आहेत. मराठीत काही गोष्टी नाही आहेत. मराठीत का नाही आहेत मराठीतल्या गोष्टी आणत आपण? बरं, प्रेक्षकांना काय हेच आवडेल हे तुम्ही कसं गृहीत धरता? आहे ना? तर गोंधळ आहे सगळा. म्हणजे मालिका क्षेत्रात तर फारच कॉपी कॅट सगळं झालेलं आहे. आता म्हणजे कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. ओरिजिनल काय आहे मालिका क्षेत्रात? दुर्दैवाने मराठीसारख्या साहित्यात एवढं साहित्य आहे मराठीत, आणि ग्रामीण. साहित्यातून निर्माण झालेल्या सुद्धा सुंदर मालिका होत्या ना. स्वामी हो, हो, होती, गोट्या होती, हो. म्हणजे सगळ्या वयोगटांसाठी अलीकडे चांगल्या होतं, होत्या. पण आता प्रेक्षक वर्गही बघितला आता बदलला. हो. त्यांचं लॉजिक काय आहे? तेव्हा टीव्ही कोणाकडे होते? त्यांच्या घरात साहित्य हं. असायचं. आता टीव्ही कोणाकडे आले? सगळीकडे आले. ते यायलाच पाहिजेत. मग त्यांना त्या साहित्याशी देणं-घेणं नाही. त्यांना तो हेवी ड्रामाच लागतो. हं. सासू-सुनेचं किचन पॉलिटिक्स आणि अमुक-तमुक. पण असं कसं ना, त्यांची अभिरुची कधी वाढवणार तुम्ही? त्यांना जे हवंय तेच दाखवत राहिलात, तर त्यांची वाढ कशी होणार? कळलं? मग कुणीतरी कुणीतरी एक प्रत्येक चॅनलने एक मालिका तरी अशी काढा ना, जी लहान मुलांसाठी काढा, की हं. त्यांना अरे हे आहे मराठीत. मला म्हणजे सांगायला माझ्या वर्कशॉपमध्ये काही मुलं आली ना, विचारतो, पु. ल. देशपांडे माहिती आहेत का? नसतात माहिती. नसतात. आपल्याकडे माझं नेहमी म्हणणं आहे, मी एक मठामध्ये एक लेखमाला लिहिली होती भाषेवर. त्याच्यात एक वाक्य लिहिलं होतं, की प्रत्येक स्थानकावरती त्या-त्या त्या-त्या विभागात झालेल्या कलावंत, साहित्यिकांचे फोटो लावा आणि त्याची माहिती लिहा. हो. आपण बाहेरची माणसं जेव्हा महाराष्ट्रात येतात, ते उतरतात तेव्हा बघतात कोणाचे बॅनर्स, कुठलातरी भाई, गुंड हे चेनी-बिनी घालून त्यांची नावं माहिती असतात. अरे ह्या एरियातला भाई आहे हा तो. पण ह्या एरियात जयवंत दळवी राहत होते. ह्या एरियात पु. ल. देशपांडे राहत होते. हे नसतं माहिती. कळलं? हे करायला पाहिजे ना, सरकारने केलं पाहिजे. लावा ना प्रत्येक स्थानकात आता पार्ल्यात. पार्ल्यात तर केवढी मोठमोठी माणसं होऊन हो. गेली. गोरेगाव, कुठल्याही प्रत्येक स्थानकात मराठी कला क्षेत्रातला विद्वान माणूस, कुठल्याही क्षेत्रातला एक तरी मोठा झालाय उपनगरात. मग का नाही त्याचा फोटो, त्याच्याबद्दलची माहिती? आणि आपली इंडस्ट्री जी उभी राहिली ती अक्षरशः प्रत्येक तळागाळातून, गावागावातून आलेल्या लोकांनीच बनवलेली आहे. हां, मग काय? ही तर काय अचानक कुठून आकाशातून टपकलेली माणसं नव्हती. प्रत्येक गावात एक तरी असा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी माणूस आहे, जो मराठीतल्या कुठल्यातरी क्षेत्रात मोठा आहे. मग खेळाडू असो, हो. कोणी असेल. फक्त कला क्षेत्र असंच नाही म्हणत. मग त्यांच्याबद्दल नसतं माहिती. मग त्या भागातला गुंड माहिती असतो. त्या भागातले बार माहिती असतात, लायब्ररी नसते माहिती. कळलं?
हे आपण नुसतं म्हणून काय अर्थ आहे त्याला, म्हणजे करायचं कोणी? असं आहे. तो तर साहित्याचा विषय काढलाचच. तसं अगदी बेसिक गोष्ट विचारतो. नाटकामध्ये काम करायचंय म्हणून सुरुवात करत असताना काही अशी पुस्तकं जी आवर्जून वाचलीच पाहिजेत. एक तर अगदी बेसिक म्हणजे के. नारायण काळेंचं अभिनय साधना नावाचं पुस्तक आहे. ते स्टॅनिस्लॉव्स्कीच्या ह्याच्यावरून ऍक्टर ऍक्टर प्रिपेअर्स प्रिपेअर्स. म्हणून केलं. ते बेसिक आहे. ते सगळेच वाचावं. आत्मचरित्र वाचली पाहिजेत बरीचशी. आता पटकन सुचवायचं लमाण डॉक्टर लुबाड लागूचं आहे. त्याच्यावर, किंवा आवाजाच्या ह्याच्यावर त्याचं स्वर साधना की आवाज हो. ह्याच्यावर एक पुस्तक आहे. आणि मला वाटतं ना, व्यक्तिरेखा असलेली, व्यक्तिरेखाटन असलेली, व्यक्ती आणि वल्ली, त्या तुम्ही इमॅजिन करता व्यक्तिरेखा हम्म. वाचताना. कळलं? मग तुमच्याकडे ना व्यक्तिरेखांची बँक बनली पाहिजे. एक तर तुमच्या आयुष्यात आजूबाजूची माणसं, तुमच्या नात्यात, मित्रमंडळीत, एरियात, की एखादी भूमिका आल्यानंतर अरे हा माझा काका आहे, सेम. कळलं? ती बँक पाहिजे तुमच्याकडे. मग ही मिळणार कुठून? मग आपल्या आयुष्यात लिमिटेड असतं. मग त्या पुस्तकातून मिळतं. पुलंसारखा माणूस, पु ल देशपांडे जिकडे जातील त्यांनी सगळेच फिरतो ना आपण. हो. पण आपल्याला नाही कधी रावसाहेब दिसत, आपल्याला नाही कधी अंतू बर्वा दिसत. कळलं? ती दृष्टी पण लागते. हो. आणि ही दृष्टी येते कधी? ते वाचल्यानंतर आपल्याला पण येते. आपल्याला पण शोधायला लागतो. अरे हा अंतू बर्वा आहे. आजच्या काळात सुद्धा तो रत्नागिरी गेला तर अंतू बर्वा दिसणार हो, एकतरी. हो. तेवढंच कशाला? तू म्हणाल तशी ती वृत्ती आहे. आजच्या कुठल्यातरी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सुद्धा अंतुबर्वा वृत्तीची माणसं आहेतच. हा, हरिदाते आहेत. आता तर खूपच हरिदाते झालेत. मी होतोच तिथे म्हणणार बरेच आहेत ना आता. जणू काही असंही आम्ही बसलोय. आता बरेच आहेत. हा, फेसबुकवर तर केवढे हरिदाते आहेत हल्ली. जणू काही तेच गेले सीमे पार लढायला बिडायला. अजून काही अशी पुस्तकं? बरीच आहेत. म्हणजे मी तर केवढी नावं घेतली बाप रे. मराठीत जयवंत दळवी, पुलं, किती नावं घेऊ रे. एवढी आहेत की संपणारच नाहीत. ग्रामीण म्हणशील तर दमा आहेत, शंकर पाटील शंकर आहेत, पाटील आहेत, शंकरराव खरात आहेत. किती आहेत. म्हणजे आयुष्य नाही पूर्ण वाचायला. एवढं आहे. पण निदान सुरुवात तर केली पाहिजे ना. खूप आहेत. मगाशी चर्चा करताना तू एक रंगभूमी परिनिरीक्षण महामंडळ या विषयावरती मगाशी आपण एक मुद्दा उपस्थित केला. तर त्याचप्रमाणे काही अगदी बेसिक गोष्टी ज्या सहज साध्य करता येऊ शकतात आणि त्या अगदी लगेच सहज साध्य करता येऊ शकतात जर इच्छाशक्ती असेल तर. अशा कुठल्या गोष्टी आहेत किंवा अशा कुठल्या समस्या आहेत रंगभूमी समोरच्या ज्यांचं निराकरण तातडीनं व्हायला पाहिजे? सगळ्यात मुळात आधी म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक छान थिएटर झालं पाहिजे. स्वच्छ. त्याची आकार किती मोठा आहे, 2000 कॅपॅसिटीचा असायची गरज नाही. 500 लोकांचं करा. ते छान सुंदर सुबक, त्याच्या बाहेरचं वातावरण. जसं पूर्वी बालगंधर्व होतं पुण्याचं. हो. तिथे गेल्यावर असे छान मस्त वाटायचं, प्रसन्न वाटायचं. आता ती गंमत नाही राहिली बालगंधर्वची. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक थिएटर असायलाच पाहिजे नाटकासाठी. मग त्याच्यात तुम्ही फावल्या वेळा चित्रपट दाखवायचे की नाही दाखवायचे हा भाग वेगळा आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण हे असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, वेळा आहेत ना नाटकांच्या, ह्या आता बदलायला पाहिजेत. पूर्वी रोज प्रयोग व्हायचे 3-3. हो. शिवाजी मंदिरला रोज सकाळी 11चा प्रयोग, दुपारी 3:30चा प्रयोग आणि रात्री 8चा प्रयोग 8चा प्रयोग. रोज व्हायचे. बरं, तो 3:30चा का ठेवला होता त्याची मागची गंमत आहे. समोर 3 वाजता प्लाझाला मराठी चित्रपट हाऊसफुल व्हायचा. मग ती उरलेली लोक नाटकाला यायची, म्हणून तो 3:30चा ठेवला 3:30. होता. बाकी ठिकाणी 4, 4:30. तो अजूनही 3:30चाच आहे. आता प्लाझाला चित्रपट लागतात की नाही हे पण माहिती नाही. पण तो 3:30चा नाटकाचा वेळ काय बदलली नाही लोकांना. मला सांग 3:30ला कोणाला जमेल आता आत्ताच्या काळात? बरं, रिकाम तिकीट म्हणजे रिटायर्ड असतील आता त्यांना. फक्त सुट्टीपुरती आणि शनिवार रविवार आणि सुट्ट्या ज्या असतील तेवढ्यापुरती रंगभूमीचे शो होतात, हो. जे गुजरातीमध्ये, हिंदीमध्ये होतात. मराठीत सुद्धा रोज एक प्रयोग होऊ शकतो नाटकात, पण वेळा बदला. काहीच नसतं. समजा रात्री काही नाहीये, बरोबर, रात्री कुठला प्रयोग नाहीये ना, ऑर्केस्ट्रा नाही, काही नाही. तुम्ही जर तो रात्रीचा प्रयोग 8:30चा का ठेवता? लोकांना कसं जमेल? आता लोक लांब लांब राहतात ना. हो. तुम्ही 6चा ठेवा ना प्रयोग, 6:30चा ठेवा. 6चं नाटक बघून लोक 9 वाजता नाटक संपलं घरी जाऊ शकतात वेळेत. नोकरी करून नाटकाला येऊ शकतात. रोज रोज एक प्रयोग. ही फ्लेक्झिबिलिटी आपल्या निर्मात्यांनी पण दाखवला पाहिजे. थिएटरवाल्यांनी पण ह्याच्यात मदत केली पाहिजे. तुम्ही बंदच ठेवणार आहात आठवडाभर, मग एक प्रयोग होऊ दे ना 6-6:30ला. का नाही करत बदल हा? आपण त्याच पारंपरिक नियमात का अडकून बसलोय? 4चाच प्रयोग, 3:30चाच प्रयोग, 8:30चाच प्रयोग.
हां, रात्री काहीतरी दुसरं असेल तर समजू शकतो. पण नसेल तर का? आणि नसतंच काही रे. कोण जाणार रात्री ऑड डेला? हो, तसंही 8-8:30चा प्रयोग ही मुंबईची संस्कृती आहे. पुण्यात तर 9-9:30चे प्रयोग असतात. पुण्यात तरी शक्य आहे रे. मुंबईत आता प्रवासी. माणसं बरोबर. जवळ नाही राहत. पूर्वी कसं होतं, गिरगाव तेवढ्या साहित्य संघ होतं. दादर, दामोदर हॉल तिथे जवळपास वॉकिंग डिस्टन्सवर राहणारी माणसं होती. आता नाही. आता विरारपासून प्रेक्षक येतो, पालघरपासून येतो प्रबोधनचं बोरिवलीला नाटक बघायला. हो. त्याला कसं 8:30चा प्रयोग जमेल? मग त्यांचा विचार केला पाहिजे ना. बरं तो नोकरी करून येणार कुठून तरी चर्चगेटवरून. मग त्याला 6:30चा प्रयोग असेल तर त्याला बघता येईल आणि घरी जाता येईल ना वेळेत. तर ह्या गोष्टींचा बदल करायला पाहिजे असं मला खूप वाटतं. मी असं काही लोकांकडे बोलतोय आणि हे जसे आता मोठमोठे निर्माते आहेत, त्यांनी जर ह्याच्यात पुढाकार घेतला तर हे होऊ शकतं. पण घेतला पाहिजे आणि हं. थिएटरवाल्यांनी त्यांना म्हणजे जे काही म्युन्सिपालिटीची थिएटर असतील किंवा खाजगी असतील त्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे. बाकी जाहिरात जे आहे ते आता करतायत लोक. म्हणजे आता पेपरच्या जाहिरातीवर कोण अवलंबून नाहीये. तोच बदल झालेला आहे नाटकाच्या ह्याच्यात. आणि बाकी काय ठीक आहे ना, बाकी काय चांगली नाटकं आणणं एवढंच हातात आहे आपलं. पण हे वेळेचं गणित आहे. याच्यावर का कोण अजून गांभीर्याने विचार करत नाही मला माहिती नाही. दुसरा एक मुद्दा आणखी महत्त्वाचा म्हणजे की सध्याच्या घडीला ठाणा स्टेशनपासून जवळ असलेलं वॉकिंग डिस्टन्सवरती असलेलं गडकरी रंगायतन, बोरिवली स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवरती असलेलं प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, हम्म. ही दोन्ही नाट्यगृह सध्याच्या घडीला मे महिन्याच्या ऐन सीझनमध्ये रिनोव्हेशनसाठी बंद करण्यात आलेली आहेत. गडकरी तर गेल्या वर्षभरापासून बंद आहे. तर ह्याचंही नियमन होणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? नक्कीच आहे ना. तर हा जेव्हा ही नाटकाची मे महिन्याच्या काळात बंद होणार हे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं ना कितीतरी दिवस आधी. मग आम्ही का नाही अडवलं त्यांना? त्याला का नाही विनंती केली, की "अरे जूनमध्ये करा." जून-जुलैमध्ये तसेही नाटकांचे प्रयोग कमी होतात. तेव्हा काढा ना दुरुस्ती आणि तुमची आतून दुरुस्ती आहे. पावसाळ्यात काही प्रॉब्लेम नाही आतली दुरुस्ती करायला. बाहेरून नाही बदलतात तुम्ही ना. तुम्ही आर्किटेक्चर नाही बदलत आहात त्याचं, इंटिरियर बदलताय. मग आमच्याकडनं कुठे रेटा आला आमच्या रंगकर्मींकडून? कोणी नाही बोललं काही. करतायत बंद करू देत. 3-4 थिएटरवर 50 एक नाटकं कशी चालवणार? शनिवार, रविवारती सुद्धा सुट्टीच्या दिवशी. आज नाटकं नाही म्हटली तरी 50 नाटकं आहेत. तू पेपरमध्ये बघ. हो, सहज. बारीक-सारीक मोठी धगी धरून. थिएटर्स किती आहेत? 5. वाशी, पनवेल धरून. त्याच्यावर ह्या नाटकांचे प्रयोग कसे चालवणार? मग इच्छा असून सुद्धा लोक येऊ शकत नाहीत ना. मग सुट्टीच्या तारखा नवीन निर्मात्याला नाही मिळत. मग तो जातो लॉसमध्ये. मग तो परत काही फिरकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आणि एकत्रित संघटित पाहिजे सगळे. तर तोच आपल्या मराठी माणसाचा दुर्गुणच आहे ना. त्याला काहीच करू शकत नाही. की हॅमलेट आपले शेक्सपियरची पात्र कशी होती ना, तसं मराठी माणसात प्रचंड मोठी अशी भव्य आभाळ एवढी पात्र, मोठी व्यक्तिरेखा. पण एक दुर्गुण असा की त्याच्या अख्ख्या आयुष्याचा ऱ्हास. तसं आपल्याकडे एक दुर्गुण असा आहे मराठी माणसात की एकत्र येणार नाही. कळलं? सगळं आहे आमच्याकडे. आभाळासारखी माणसं आहेत ती. आभाळाची माणसं आहेत आपली. पण त्या आभाळाला एकच छिद्र आहे. सगळं कोसळतं. ते म्हणजे एकोपा नाही, संघटित व्हायचं नाही. ते सगळ्या क्षेत्रात आहे. शाप आहे तो आपल्याला काय करणार. असो, या शापावर सुद्धा तोडगा निघावा आणि लवकरात लवकर जशी रंगभूमी छान आपली चालत राहिलेली आहे, ती परंपरा तशीच पुढे छान चालत राहू देत. आपल्या हातूनही छान-छान काम होऊ देत. आपल्याला लवकरच आपण एकत्र काम करायला मिळू देत. ही आज मी एक नक्कीच. तुझ्याच अ, कपड्यावरती असलेल्या नटराजाकडे मी प्रार्थना करतो आता. हो. आतापर्यंत इतक्या वर्षाची ओळख आपली, पण आपलं एकत्र काम अजून झालेलं नाहीये. हां, एकत्र होईल. काम म्हणजे करायची काहीतरी संधी तसं मिळाली. मोठं काहीतरी ते व्हायची जेव्हा वेळ येते तेव्हाच होतं ते. आपण काही ठरवून होत नाही. आणि माझं तर ब्रीदवाक्य आहे तुला माहिती आहे. फार तर काय होईल? सुपरहिट होईल. अशीच आपली मराठी रंगभूमीची परंपरा सुपरहिट चालू राहू देत, हेच आता आपण नटराजाकडे मागूया. तुझ्याही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि धन्यवाद. आज वेळात वेळ काढून तू आमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलास, इतक्या मनमोकळेपणानं बोललास, याबद्दल आभार मानून मी आता औपचारिकता त्याच्यात काही आणणार नाही. पण आपली या भेटीची आणि या मुलाखतीची आठवण म्हणून आमच्या स्फूर्तिगंध आणि जाई काजळ परिवारातर्फे ही छोटीशी भेट तू स्वीकारावीस. धन्यवाद. तर मंडळी, आजचा हा भाग कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आवडला असेल तर इतरांना बघायला सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आणि वेगवेगळ्या आभाळाच्या माणसांबद्दल चर्चा ऐकण्यासाठी बघत राहा अर्थातच आभाळाची माणसं. त्यासाठी
स्फूर्तिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.